सगळ्यांना सुक्की कर्दी सुद्धा जास्त प्रमाणात आवडते. कांदा टोमॅटो घालून सुक्की कर्दी फ्राय केली ना आणि त्यासोबत जर तांदळाची भाकरी किंवा चपाती खाली तर 2 चपात्या जास्त जातात। आणि घरी जर पावसाळ्यासाठी जर तुम्ही सुक्की कर्दी आणून ठेवत असाल ना तर ती तशीच डब्यामध्ये भरायची नाही। घरी आणल्यानंतर ती व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे, कारण सुक्की कर्दी म्हटलं की साफ करायला थोडासा वेळ जातं आणि जेव्हाही तुम्ही करायला गेलं की तेव्हा सुक्की कर्दी ही साफ केलेली असेल की ती झटपट असं बनून तयार होते। त्यासाठी सुक्की कर्दी घरी आणले की थोडासा वेळ काढायचं आणि त्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे। जर सुक्की कर्दी व्यवस्थित सुकलेली नसेल तर तिला उन्हामध्ये थोडा वेळ ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित साफ करून थोडंसं उन्हात ठेवलं की ती कर्दी सुद्धा व्यवस्थित जास्त दिवस टिकते। ज्या बरणीमध्ये व्यवस्थित हे भरून ठेवणार आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवली ना तर ती प्रत्येक वस्तू आहे ती छान राहते। आणि हे सगळं तुम्हाला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे। फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवलं की ते छान राहतं, खराबही होत नाही। आणि कधी कधी आपण बघतो की करंदी आहे ती लाल पडते किंवा थोडंसं त्याचा रंग चेंज होतो, त्यामुळे तुम्ही हे डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवले की ती व्यवस्थित राहते।